नमस्कार, आपण पाहत आहात नवमहाराष्ट्र। आज शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा बांध फुटला। टाकळी ढोकेश्वर परिसरातील प्रलंबित वीज प्रश्नावर टाकळी ढोकेश्वर मध्ये आज भर उन्हात आंदोलन करण्यात आले। आंदोलनकर्त्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना बांगड्यांचा आहेर देत कार्यालयाला टाळे ठोकले। पारनेर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या प्रलंबित वीज प्रश्नावरून गेल्या अनेक दिवसांपासून धुमसणाऱ्या असंतोषाचा आज अखेर उद्रेक झाला। गेल्या 3 वर्षांपासून मंजूर असूनही RDSS योजनेतील सिंगल फेज वीज कनेक्शन देण्यास टाळाटाळ करणाऱ्या महावितरण प्रशासनाचा निषेध नोंदवण्यासाठी आज टाकळी ढोकेश्वर येथील उपअभियंता कार्यालयावर धक मोर्चा काढण्यात आला। यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी जबाबदार अधिकाऱ्यांना बांगड्यांचा आहेर देऊन कार्यालयाला कुलूप ठोकले। या टाळेबंद आंदोलनामुळे महावितरण प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली। लोकनेते खासदार निलेश लंके यांच्या माध्यमातून पारनेर तालुक्यासाठी RDSS योजनेंतर्गत महत्त्वाची वीज कामे मंजूर करण्यात आली होती। मात्र महावितरणच्या अधिकाऱ्यांची उदासीनता आणि प्रशासकीय दिरंगाईमुळे अनेक गावांतील शेतकऱ्यांना अद्यापही अधिकृत वीज कनेक्शन मिळालेले नाही। हक्काच्या विजेसाठी शेतकरी गेल्या 3 वर्षांपासून कार्यालयाचे उंबरठे झिजवत आहेत। वारंवार पाठपुरावा करूनही केवळ पोकळ आश्वासने मिळत असल्याने शेतकऱ्यांच्या संयमाचा बांध आज तुटला। तर चला पाहूया म्हसोबाजापचे सरपंच प्रकाश गाजरे व त्यानंतर निलेश लंके प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष रवींद्र घगदे यांचे मनोगत। टाकळी ढोकेश्वर गटातील आणि सगळ्याच गावांमध्ये सध्याची अशी परिस्थिती लाईटची 2 आणि 4 तास लाईट या ठिकाणी उपलब्ध होते। आज ह्या देशमुख म्हणून जे आपले इथं आहेत याला फोन केला काय हे आमच्या सारख्याचे फोन ब्लॅकलिस्ट करतात, बाकीच्या सर्वसामान्य सुद्धा काही विषय नाही। आम्ही त्याला 7-10 दिवसापासून फोन करतो सातत्यानं, एकही फोन उचलला जात नाही, फोन ब्लॅकलिस्ट करतात। ही यांची वागण्याची कोणती पद्धत आहे? आम्ही आता सर्व सहकारी शेतकरी या ठिकाणी आम्ही सबस्टेशन बंद पाडले। आमच्या म्हसोबामध्ये RDSS काम या ठिकाणी चालू आहे। खासदार लोकनेते निलेश लंके साहेबांनी ते 3 वर्षापूर्वी RDSS काम मंजूर केले आहे। आता वस्त्यांमध्ये लाईट जाऊ राहिली आहे। एका वस्तीमध्ये एखाद्या घरामध्ये पोल राहायचा आणि बाकीची घरं तशीच ठेवायची। आमचा डोकळे जाप असेल, वाळून जाप असेल, बनवस्ती आहे, गायरी जाप आहे, इकडे भोरवाडी आहे, सगळ्या गाव एक घेऊन शासनाला सुद्धा रेव्हेन्यू कुठून भेटणार आहे? सगळ्या गावातील सगळ्या घरांपर्यंत लाईट गेली पाहिजे। आमच्या आदिवासी बांधव आलेले ते बिचारे कित्येक दिवसापासून लाईटीपासून वंचित आहे। त्यांनी कोटेशन पण दिलेले, ग्राहकांनी कोटेशन भरलेलं असताना सुद्धा, ग्राहक पहिला अस्तित्वात असताना सुद्धा जर MSEB कडनं त्यांना जर विजेची जोडणी दिली जात नाहीये त्याचा निषेध म्हणून, आणि आता ही जी काय आता आमच्या परस्पर सबस्टेशनला आमचा पेनेर पोखरी मुसाफा सगळ्याच गावांचा जो विषय तिथं मोठा ट्रान्सफॉर्मर बसवलेला आहे। आम्ही 2 वर्षापासून त्याचा पाठपुरावा करतोय। तो ट्रान्सफॉर्मर बसवला, फक्त याला जोडायचा आहे। यांचं काय दुखत आहे नेमकी? याला वेळ नाही, याला काय फक्त किरकोळ विषय। आम्ही 2 वर्षापासून पाठपुरावा करून त्याला ती जोडणी देता येणार। शेतकऱ्यांनी घरातलं मंगळसूत्र गहाण ठेवून आता सध्या टोमॅटोची आमच्याकडे पिकं कसतरी जगवायची कामं चालवली आहेत। आमच्या टाकळी ढोकेश्वर गटामध्ये टाकळीचं सबस्टेशन आणि या सबस्टेशनच्या अंडरमध्ये जवळजवळ 25 गावांचा समावेश होतो। आणि इथे जे मेन अधिकारी बसलेले देशमुख उपअभियंता आहे। आज जनता का पिडली तर प्रत्येक गावच्या सरपंचाचा मोबाईल ब्लॉकमध्ये टाकायचा, ब्लॉकमध्ये टाकल्यावर चर्चा बंद करायची आणि शेतकऱ्यांची पिळवणूक करायची, असं यांचं काम आहे। म्हणून आम्ही सगळ्या गटातील लोक आज या ठिकाणी बोलवले। काल परवा हांडेवाड्यावर पाऊस झाला आणि पावसामुळे वादळ झालं। त्या वादळामुळे जवळजवळ मला वाटतं मेन लाईनचे 3 पोल, LT लाईनचे 8-9 पोल पडले। मी स्वतः महाशयांना फोन केला, उद्या क्लिअर करून देतो म्हणले। आज 5वा दिवस आहे, आज ते फिरकले नाही। आता आम्ही इथं आलो, आंदोलन केले, लाईट बंद केली, अक्षरशः फोन केला तर फोन उचलायला सुद्धा तयार नाही। आंदोलन चालू तरी आम्हाला फोन उचलत नाही। किती निकट माणूस हा। आणि मी आता सुट्टीवर आहे, मला काय प्रपंच नाही का? ही अशी जर पद्धत यांची चालू झाली, एवढा निष्क्रिय अधिकारी या MSEB आणून ठेवलाय, या अधिकाऱ्यातील निलंबन झाल्याशिवाय आम्ही आज जे आंदोलन चालू केलं हे मागे घेणार नाही, की मी प्रशासनाला या ठिकाणी सूचना करतोय। खरं तर तुम्हाला सांगतो, पळसपूर असेल, दगेवाडी असेल, म्हसोबा जाप ग्रामपंचायत असेल, पोखरी असेल, खडकवाडी असेल किंवा सावरगावचा काही भाग असेल, आणि खडकवाडी सबस्टेशनच्या ह्या यांच्या अंडर खडकवाडी सबस्टेशन येते, अजिबात एकही तक्रारीची दखल आतापर्यंत घेतलेली नाही। पळसपूर मध्ये तर लोकांना पैसे घेऊन यांनी कामं केलेली, असे किती पुरावे, पैसे घेतल्याशिवाय हा अधिकारी काम करीत आहे, म्हणून या अधिकाऱ्याचा आम्ही निषेध करतो। दुसरी गोष्ट अशी, जे लोक मीटर मागतात त्या लोकांना मीटर यांनी दिले पाहिजे ना। स्मार्ट मीटरची काय गरज आहे? मुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेली का ज्याला स्मार्ट मीटर लागतो त्याला स्मार्ट मीटर द्या, ज्याने मागणी साधे मीटरची केली त्याला साधं मीटर द्या। म्हणजे अधिकाऱ्याच्या मला स्मार्ट मीटर द्यायचं, लोकांना बिलं नाहीत, यांची बिलच येत नाही, लोकांचे कनेक्शन कट करायची, ही कोणती पद्धत आहे? म्हणून या RDSS योजनेचं जे काम चालू आहे, म्हसोबा जापमध्ये चालू आहे, सगळ्या गटामध्ये काम चालू आहे RDSS योजनेचं, मग ते काय कोणतं एकाच्या मार्गदर्शनाखाली नाही ना।
हा तत्कालीन आमदार लोकनेते निलेश लंके साहेब आमदार असताना आम्ही स्वतः उद्घाटनला होतो. हांग्यामध्ये अजितदादा पवार आणून त्या मोठं उद्घाटन केलं आम्ही. ठेकेदार यांच्या मनमानी चालतं सगळं. कोणत्या तरी तालुक्यातल्या पुढाऱ्यांनी सांगायचं इकडे लाईट गेली पाहिजे, तिकडे लाईट गेली पाहिजे, हा आपल्या पार्टीचा आहे, तो आपल्या पार्टीचा आहे, आणि बाकीच्या गोरगरीब जनतेला वंचित ठेवायचं, हे फार चुकीचं काम आहे. आणि याचा निषेध म्हणून या देशमुखला सस्पेंड केल्याशिवाय आम्ही या आंदोलन सोडणार नाही. आणि जर यांनी याचा जर विचार केला नाही तर या आंदोलनाचं तीव्र स्वरूप प्राप्त होईल आणि आम्ही नगर कल्याण हायवे लावून आणू, ही प्रशासनाला विनंती आहे. आमचे ना कोटेशन भरलेले आहेत. आम्ही कोटेशन भरलेले आंबे आता सध्या सिंगल पेचे ना 4-5 पोलवर डीपी झाली. तर ते आमचे 5 पोलचे न घेतात तिकडे 18 पोल टाकले. त्या काय करासाठी ना आम्हाला 5 पोलला लाईट नाही. प्रकाश गाजरे, ग्रामपंचायत मसोबा झाप, तालुका पारनेर, जिल्हा अहिल्यानगर. विषय RDSS कनेक्शन व 3 फेज सुरळीत होण्याबाबत व लोड शेडिंग कमी होण्याबाबत. संदर्भ आपले पत्र दिनांक 6/4/2026. वरील विषयान्वये आपण पत्रात नमूद केल्याप्रमाणे खालील खुलासा सादर करत आहे. श्री देशमुख सहाय्यक अभियंता टाकळी ढोकेश्वर यांच्या तक्रारीबाबत त्यांचे विषयी कार्यवाहीबाबत विभागीय कार्यालय अहिल्यानगर यांना प्रस्ताव सादर करण्यात येईल. सदर प्रस्ताव दिनांक 8/4 रोजी सादर करण्यात येईल. मसोबा झाप येथील नंबर 2 मसोबा झाप येथील सुरू असलेल्या RDSS कामाबाबत मंजूर सर्व वस्त्यांना प्राधान्याने वीज पुरवठा करण्यात येईल. नवीन वीज जोडणी मागणी अर्ज केल्यास जोडणी देण्यात येईल. बनवस्ती, रोकले झाप, वाळून झाप, वाकळे वस्ती, गाडवे झाप, गाजरे झाप येथील मंजूर वस्त्यांना प्राधान्याने वीज पुरवठा करण्यात येईल. पळसपूर उपकेंद्रातील नवीन पॉवर ट्रान्सफॉर्मरची जोडणी एका आठवड्यात करण्यात येईल. कातळवेढा, दत्त मंदिर, बोटा रोड नवीन रोहित जोडणी 1 आठवड्यात करण्यात येईल. नंबर 5 वारणवाडी, हंडेवाडी येथील झुकलेले व पडलेल्या पोलचे काम 2 दिवसात पूर्ण करण्यात येईल. हे आजच सुरू झाले होते. नंबर 6 वडगाव सावताळ येथील गावठाण खामकर गाप वाहिनीचे अंदाजपत्रक तयार करून विभागीय कार्यालयास पाठवण्यात येईल. नंबर 7 सावरगाव काळेवाडी मंजूर झालेले काम विद्युत निरीक्षक यांचे परवानगीने चालू करण्यात येईल. मेंदरा येथील वीज मागणी अर्ज केल्यास प्राधान्याने वीज पुरवठा करण्यात येईल. वाफारेवाडी नंबर 8 मध्ये वाफारेवाडी येथील पूर्ण झालेले रोहित्र विद्युत निरीक्षक यांचे परवानगीने चालू करण्यात येईल. नंबर 9 काकणेवाडी माळवस्ती येथील कामाची विद्युत निरीक्षक यांच्या परवानगीने जोडणी करण्यात येईल. नंबर 10 जगमळा वासुंदे येथील कामाचे अंदाजपत्रक तयार करून विभागीय कार्यालयास पाठविण्यात येईल. शिकरी येथील पडलेल्या पोलचे काम आज उद्यापर्यंत करण्यात येईल. नंबर 11 कातळवेढा चारणवाडी येथील मंजूर RDSS ची कामे प्राधान्याने करण्यात येतील. बोला पुढे काय तेच आम्ही केलंय ना. लोड शेडिंग देशमुखला आणि देशमुख शिकवा आणि लोकांचे फोन ब्लॉक करायला का लावू? नाही, आता पहिल्यांदा तर त्यांना इथून साहेबांकडनं त्यांना डायरेक्ट पत्रच जाईल की अशा तक्रारी तुमच्या वारंवार पत्रकार येत आहेत की बुवा तुम्ही कोणाचे फोन उचलत नाही म्हणा, किंवा फोन एखाद्या वेळेस त्यांच्याकडनं उचलला जात नाही, तुम्ही म्हणताय तसं की, आणि एखाद्या वेळेस तुम्ही म्हणताय तसं ब्लॉक केलेलं आहे, ते त्याच्याबद्दल त्यांना उलट बोलणे माणसाला त्यांना त्याचं शोकास इथून उपविभागीय कार्यालयातून निघेलच. तसंच आपण आता त्यांना हे करणारच आहोत. आणि आपण आता 2-4 दिवसात तुमच्या तोडगा निघाला नाही, आम्ही हे मग डायरेक्ट त्याला आणखी तीव्र स्वरूप देऊ. आम्ही बसू सगळे. आज टाकळी ढोकेश्वर अंतर्गत जेवढे गाव येतात या गटामध्ये त्या गावांचा विजेचा मोठा प्रश्न उद्भवला होता, आणि आम्ही सगळ्याच पदाधिकाऱ्यांनी आज निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीनं आणि टाकळी ढोकेश्वर इथे सबस्टेशनला मोठं आंदोलन उभं केलं. या आंदोलनामध्ये बरेचसे शेतकरी आणि प्रत्येक गावचे सरपंच, उपसरपंच, चेअरमन, व्हाईस चेअरमन सहभागी झाले. या सबस्टेशनच्या अंतर्गत जे उपअभियंता आहे देशमुख साहेब यांची उडवाउडीची उत्तरं, लोकांचे सरपंचांचे फोन ब्लॉकमध्ये टाकणे आणि कोणतेही काम न करणे याबद्दल समाजामध्ये तीव्र नाराजी या ठिकाणी उद्भवली होती, आणि त्यामुळे आम्ही सर्वजण या ठिकाणी आलो. परंतु त्या सुट्टीवर असल्यामुळं आज आपल्या पारनेर उपअभियंता गांगर्डे साहेब आणि पवार साहेब हे या ठिकाणी आले. भरपूर आमच्या मागण्या होत्या, सगळ्या मान्य करण्याचं 2-3 दिवसामध्ये त्यांनी आश्वासन दिले
त्यामध्ये जे देशमुख होते त्यांचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाला पाठवून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. त्याचबरोबर मसोबाजाप येथील सुरू असलेल्या RDSS कामाबद्दल मंजूर वस्त्यांना प्राधान्याने वीज पुरवठा करण्यात येईल. नवीन वीज जोडणी मागणी अर्ज केल्यास जोडणी देण्यात येईल. त्याचबरोबर बनवस्ती असेल, रोकले जाप असेल, वाळून जाप असेल, वाकळे वस्ती असेल, गाडवे जाप असेल, गाजरे जाप असेल येथील मंजूर वस्त्यांना प्राधान्याने वीज पुरवठा करण्यात येईल. परस्पर उपकेंद्रातील नवीन पॉवर ट्रान्सफॉर्मरची जोडणी 1 आठवड्यात करण्यात येईल असा शब्द या ठिकाणी दिलेला आहे. काटावेळा दत्त मंदिर बोटा रोड नवीन रोहित्र जोडणी 1 आठवड्यात करण्यात येईल. वारणवाडी हांडेवाडा येथील झुकलेले व पडलेल्या पोलचे काम 2 दिवसात पूर्ण करण्यात येईल. त्याचबरोबर वडगाव सातारा इथे गावठाण ते खामकर जाप त्या ठिकाणी सिंगल फेजची लाईन नाही, त्या लाईनचं अंदाजपत्र तयार करून विभागीय आयुक्त कार्यालयास पाठवण्यात येईल. सावरगाव काळेवाडी मंजूर डीपी विद्युत निरीक्षक यांच्या परवानगीने चालू करण्यात येईल. मेंदारा वस्तीवर वीज मागणी अर्ज केल्यास प्राधान्याने वीज पुरवठा करण्यात येईल. वाफालेवाडी येथील पूर्ण झालेले अगर वीडियो अच्छा लगे तो कृपया एक बार शेयर कर दीजिए।